आजची सुरुवातच माझी केकपासून झाली होती. आज मला केकचं ऑर्डर आलं होतं. आज मला खूप कामं होतं, तरी पण मी ह्या केकची ऑर्डर घेतली. मग केकची ऑर्डर घेऊन केक दिल्यानंतर मला कानिफनाथला जायचं होतं. मग आम्ही कानिफनाथच्या डोंगरावर गेलो, हे बघू शकतो. आम्ही कानिफनाथच्या डोंगरावर गेलो की व्हिडिओ फोटो आमचे चालूच असतात, कारण की आमच्या इथून हे खूप जवळ आहे. म्हणजे जवळ अर्धा तास तरी जातं तिथं जायला. आणि तिथं आम्ही खूप मजा केली. तिथं खेळायला असं खूप पाळणे वगैरे आहेत. हा माझा भाचा बघा कसं एन्जॉय करतो. आणि आमच्या पाठीमागं बघा मुलं कसं खेळतात, घसरगुंडी वगैरे त्या का बघू शकता. प्रत्येक वेळी इथं आले ना, तिथं माझं अर्धा दिवस तरी जातोच. आणि नंतर मला गाडी चालवायची सवय आहे ना, गाडी चालवायचा खूप छंद आहे मला. मग मी असाच व्हिडिओ शूट केला तिथं. फोटोशूट करायला, व्हिडिओ काढायला खूप आवडतं आमच्या दोघांना. मग तिथं गेलं तर आमचे व्हिडिओ असतातच. मग मला गाडी चालवायची होती, म्हणलं चला रील तरी निघालं अजून एक. मग काय चालू केलं आमचं रील. माझा भाचा व्हिडिओ काढत होता. बघा ना, पाठीमागचा नजारा किती सुंदर आहे, पाहण्यासारखा. पाहू शकता तुम्ही. एवढी पण परफेक्ट नाही आहे ड्रायव्हर मी, पण असंच शिकते आपलं थोडंफार. शिकल्याने सगळं येतं. नंतर आम्हाला रात्र झाली यायला. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हा कानिफनाथच्या डोंगरावरून पुणे रात्रीचं खूप सुंदर दिसतं म्हणून. त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. वरतून व्हिडिओ शूट काढला तुम्हाला दाखवण्यासाठी, पाहू शकता. मग तिथून आले आणि त्या दिवशी दीपपूजन पण होतं ना. मग ते दीपपूजन दिवशी मुलांना ओवाळायचं असतं. मग तिथून आले. मग संध्याकाळी पोरांना ओवाळून घेतला. दीपपूजनला लहान मुलांना ओवाळल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभतं असं म्हणतात. असं काही पण आहे एक दीपपूजन, ते सेलिब्रेशन करायचं असतं. मग केलं मी. आपण तरी कशाला मागं राहायचं म्हटलं. त्यामुळे दीपपूजन करून घेतलं मी. पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.